नमस्कार, मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे महाराष्ट्र दिन आणि या महाराष्ट्र दिन विशेष ग्रेट बेट मुलाखतीमध्ये आज पाहुणे म्हणून आहेत सुदेश चौधरी. सुदेश चौधरी साहेब हे खूप मोठे नेते आहेत, राजकीय नेते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे ते तालुका अध्यक्ष आहेत. वसई विरारमध्ये जे परिवर्तन झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचा एक खूप मोठा वाटा आहे. त्या संदर्भात आपण त्यांना बोलतं करणार आहेत. सुदेशजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं. सुदेश चौधरी हे नाव पूर्ण आता काय बोलतात, वसई विरार नव्हे तर पालघर जिल्ह्यात आणि राज्यभर झालेलं आहे. त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहेत. सर, आज महाराष्ट्र दिन आहे, 1 मे कामगार दिन आहे. काय सांगाल तुम्ही प्रेक्षकांना? नमस्कार. सर्वप्रथम या वसई तालुक्यातील आणि या पालघर जिल्ह्यातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झालेला हा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र या 105 हुतात्म्यांचं बलिदान कदापि विसरू शकणार नाही. या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली आणि ह्या चळवळीचं रूपांतर आज आपण बघतो की भाषावर प्रांतरचना झाली आणि आपला महाराष्ट्र आपलं एक राज्य म्हणून आपल्याला प्राप्त झालेलं आहे आजच्या दिवशी. आणि म्हणून आजच्या दिवसाला एक विशेष महत्त्व आहे. सुदेशजी स्पष्ट वक्तेपणासाठी खूप प्रसिद्ध आहेत आणि आज पालघर लोकसभा असो किंवा वसई विधानसभा असो, त्यानंतर नालासोपारा, सर खूप मोठा किस्सा झालेला विमानतळा. म्हणजे लोक असं म्हणतात की शरद पवार जर पावसात भिजले तर ते निवडून येतात, पण आमच्या सुदेशजी सोबत एक कॉन्ट्रोवर्सी झालेली. सुदेशजी, काय ती होती विमानतळामध्ये कॉन्ट्रोवर्सी? आणि लोकांना असं वाटलं की आता हे भाजपचं सीट काही येणार नाही, पण खूप चमत्कार उलटा झाला आणि मग तो किस्सा तुम्हीच सांगा. नाही, आतापर्यंतचे जे राज्यकर्ते होते त्यांची ती मोडस ऑपरेंडी आहे. बरं, की प्रत्येक निवडणुकीमध्ये असे काहीतरी तमाशे करायचे आणि असं काहीतरी एक दहशतीचं वातावरण निर्माण करायचं, मतदारांना घाबरवायचं, राजकीय कार्यकर्त्यांना घाबरवायचं आणि मग त्याचा फायदा त्या निवडणुकीच्या दिवशी घ्यायचा, अशी एकंदरीत आतापर्यंतची ती रणनीती असायची त्यांची. या निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच चित्र वेगळं होतं. बरं, गेली 2-3 वर्ष आम्ही सतत त्यांच्या अपयशाबद्दल आम्ही जनतेमध्ये त्यांच्या अपयशाचं चित्र जनतेसमोर नेलं. त्यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने या भागातील जनतेला न्याय दिला नाही हे आम्ही लोकांना बिंबवून सांगितलं आणि म्हणून लोकांच्या मनात तीव्र असंतोष होता, लोकांच्या भावना अतिशय तीव्र होत्या आणि लोकांनी या आपल्या पूर्ण सगळ्या तिन्ही विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवलेलं आहे. सर, सध्या आता परिवर्तनचं झालेलं आहे, पण खऱ्या अर्थानं आता शिंदे गट सरकारमध्ये सामील आहे. तुमच्या पक्षाचे एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री होते ते आता उपमुख्यमंत्री आहेत, डेडिकेटेड कॉमन मॅन आहेत. कसं चाललंय कारभार? माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या निवडणुका झाल्या आणि अभूतपूर्व असं यश भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला, महायुतीला मिळालं. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र ह्या शिंदेसाहेबांनी निर्माण केलं. लाडकी बहीण योजना असतील, आणखीन ज्या काही योजना त्यांनी महाराष्ट्रासाठी आणल्या आणि त्या यशस्वीपणे राबवल्या, त्याचंच ते यशामध्ये रूपांतर झालेलं आहे असं मला वाटते. सुदेशजी, आता काही कालांतर म्हणजे खूप पुढे ढकललं जाते ते म्हणजे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुका, आणि यासाठी तुम्ही खूप रणनीती केलेली आहे. पण तुम्ही आता भाजपची तुम्हाला सवय लागलेली, काम करायचं पण दाखवायचं नाही. अशी छोटे छोटे पॉकेट्स तुम्ही निर्माण केलेत, कार्यकर्ते निर्माण केलेत सर्व धर्मामध्ये. म्हणजे ख्रिस्ती धर्मातही खूप मोठे तुमचे सपोर्टर तयार झालेले आहेत, आम्हाला कळतं ते हळूहळू. मग आता ही काय तुमची रणनीती आहे? बघा, निवडणुकीपुरता केवळ काम करायचं असं आमचं कधीच नसते. 12 महिने 24 तास आपण जनतेबरोबर असतो, जनतेच्या समस्या ऐकून घेतो, त्या निवारण करण्याचा प्रयत्न करतो. 100% कुठलेच विषय संपत नाही आहे, परंतु काही ठिकाणी प्रत्येक कामामध्ये भौगोलिक अडचणी असू शकतात, काही तांत्रिक अडचणी असू शकतात. सगळी कामं ही होत नाही हे जनतेला देखील माहिती असते. परंतु आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी किंवा आपल्यामध्ये असणारा लोकप्रतिनिधी आपल्यासाठी कुठेतरी प्रामाणिकपणे झटतो, आपल्यासाठी कुठेतरी प्रामाणिकपणे काम करतो, आपण दिलेल्या प्रश्नांना उत्तर देतो, आपण मांडलेले प्रश्न स्वतः जागेवर येऊन बघतो, अशी लोकांची जी भावना आहे. आणि त्याच्यामुळे निवडणुकीसाठी वेगळी काहीतरी रणनीती असावी असं मला वाटत नाही आहे. कारण तुम्ही जर काम करत असतील, तुम्ही जर सतत लोकांमध्ये असतील तर निवडणुकीची चिंता करण्याचं काही कारण नाही. सुदेशजी, असं झालं की निवडणूक ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढली
ज्यावेळेस मुख्यमंत्रीपदाचा विषय आला तर त्यावेळेस त्यांना उपमुख्यमंत्री केलं गेलं. त्याबद्दल तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही तर शिंदे गटाचेच नेतृत्व आहेत. नाही, माननीय शिंदे साहेबांनी त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितलेलं आहे की जो काही निर्णय भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि या देशाचे गृहमंत्री अमितजी शाह घेतील तो मला मान्य असेल. आणि ज्यावेळी युतीमध्ये असतो त्यावेळी एकमेकांचा आदर ठेवणं देखील गरजेचं असतं. माननीय शिंदे साहेबांनी त्या काळी अशी परिस्थिती होती, त्या काळी शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद दिलं तेव्हा देवेंद्रजी फडणवीस पण रेसमध्ये होते. परंतु भारतीय जनता पक्षाने एक मोठा निर्णय घेतला आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राला नेतृत्व दिलं. आता ह्यावेळी परिस्थिती वेगळी होती. भारतीय जनता पक्षाचे आमदार जास्त निवडून आलेले आहेत आणि म्हणून लोकभावना ही पण जपली पाहिजे. आणि लोकभावनेत या लोकशाहीमध्ये लोकभावनेला हे अनन्यसाधारण महत्त्व असते आणि तेच नेमकं या शासनाने केलं आहे, या नेत्यांनी केलं आहे असं मला म्हणायचं आहे. सर, आता इथे पालघरमध्ये जनता दरबार होतात, गणेश नाईक येतात, पुन्हा प्रताप सरनाईक येतात. कुठेतरी अंतर्गत कुरघोडी आहे असं वाटतं? नाही, कुरघोडी असण्याचं कारण नाही. प्रत्येकाला आपले पक्ष वाढवायचा असतो आणि त्यामुळे प्रत्येकजण पक्ष वाढवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असतो. मुख्य म्हणजे जे नेते असतात, जे मंत्री असतात, जे उच्च पदस्थ असतात त्यांची तर जबाबदारी असते की आपला पक्ष वाढला पाहिजे. आणि म्हणून माननीय शिंदे साहेबांनी देखील पालघर जिल्ह्याचा संपर्क प्रमुख पालघर जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून त्यांना पद दिलेलं आहे. आणि प्रताप सरनाईक हे हर हुन्नरी असं व्यक्तिमत्व आहेत. ते कुठलाही प्रॉब्लेम असेल तर ते स्वतः सोडवण्यासाठी स्वतः मेहनत घेत असतात. त्याच्यामुळे आणि मुळामध्ये असं आहे ना की जनता दरबार जेवढे जास्तीत जास्त होतील तेवढं लोकांचं भलं आहे ना, नागरिकांचं भलं आहे. त्याच्यामुळे हे व्हायलाच पाहिजे. सर, शेवटचा प्रश्न असा माझा आहे की सुदेश चौधरी त्यांना राजयोग आहे, नेहमी ते महत्त्वाच्या पदावर असतात. आता पुढच्या काही दिवसात तुम्ही कुठल्या पदावर असणार? महापौर असणार की आणखी काय कुठल्या पदावर असणार? नाही, महापौर वगैरे हा नंतरचा विषय आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महापालिकेच्या निवडणुका. माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका पेंडिंग आहे त्याच्यामुळे ह्या निवडणुका होत नाही आहेत. आणि महापालिकेच्या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये होणं गरजेचं आहे. ओबीसीच्या प्रश्नावरून काही अडचणी आहेत, तांत्रिक अडचणी आहेत, त्याच्यामुळे ह्या निवडणुका होत नाही. परंतु स्थानिक लेवलचे जे प्रश्न असतात, महापालिका स्तरावर जे प्रश्न असतात, हे प्रश्न लोकप्रतिनिधींच्या माध्यमातूनच सुटू शकतात आणि म्हणून निवडणुका व्हायला पाहिजेत. निवडणुकीच्या समोर जाण्यासाठी आपण पाहिलं असेल की सत्तांतर झाल्यानंतर या ठिकाणी जो जनतेने कौल दिलेला आहे, ह्या जनतेने दिलेल्या कौलामध्ये लोकांच्या अपेक्षा आहेत. हे जे नवीन लोकप्रतिनिधी जे निवडून दिलेले आहेत त्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा आहेत. म्हणजे लोकभावना जी तीव्र होती, लोक जे प्रचंड द्वेषात होते, त्यांनी हा बदल घडवला. कशासाठी घडवला? तर त्यांच्या काहीतरी अपेक्षा आहेत. आणि म्हणून आपण पाहिलं असेल की अगदी जादूची कांडी फिरेल आणि सगळं चित्र बदलेल असं काही होत नाही. बरोबर. आपले तिन्ही लोकप्रतिनिधी, तिन्ही आमदार आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये इमाने इतबारे फिरतात. या पालघर जिल्ह्यामध्ये प्रथमच लोक आपल्या आमदारांना लोकांमध्ये मिसळलेले बघतात. आपल्या आमदारांना लोकांसोबत फिरून काम करताना, म्हणजे बऱ्याच काळानंतर 30-35 वर्षाच्या काळानंतर आमदार कुठेतरी जनतेमध्ये फिरतात, हे लोकांनी चित्र पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे आणि काही नरेटिव्ह प्रश्न पसरवण्याचा देखील काही लोक प्रयत्न करतात. अर्थात तो त्यांचा महापालिकेसाठी प्रयत्न असू शकतो, परंतु लोक ही हुशार आहेत, लोक चाणाक्ष आहेत. लोकांना माहिती आहेत की आम्ही दिलेले लोकप्रतिनिधी, आम्ही निवडून दिलेले आमदार हे आमच्या सोबत आहेत, आमच्या समोर खांद्याला खांदा लावून काम करतात. म्हणजे अगदी आमच्या स्नेहाताई दुबे असतील, राजन नाईक असतील, विलास तरे असतील, हे तिन्ही आमदार आपण बघा की त्यांच्या मतदारसंघामध्ये तर दर आठवड्याला काय काय वेगळे वेगळे कार्यक्रम घेऊन लोकांमध्ये फिरत असतात. लोकांच्या समस्या जागेवर जाऊन बघतात आणि जागेवरून ते अधिकाऱ्यांना आदेश देतात. अर्थात इथली जी महापालिका प्रशासन, या महापालिका प्रशासनाची मानसिकता अजूनही ते दावणीला बांधलेले जे बैल असतात त्याप्रमाणे फार पडकर तुमचं व्यक्तित्व आहे. आयुक्त म्हणा किंवा त्यांचे कुणी असेल तर ते तेवढे सहकार्य किंवा फ्लेक्झिबल राहत नाही. कसं असते की अधिकाऱ्याची मानसिकता अशी असते की मला इथे फार किती काम करायचं आहे, 3 वर्ष काम करायचं आहे, काय घेणं देणं माझं या गावाशी, मला जे काही मिळेल ते सावटायचं आणि निघून जायचं, या भूमिकेतून इथले अधिकारी काम करतात. आमच्या राज्य शासनामध्ये आम्ही आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये अधिकाऱ्यांची जर मानसिकता बदलली नाही तर त्यांना धडा शिकवण्याचं देखील आम्ही धोरण ठरवू.
एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो. सुदेशजी, मला हे विचारायचं आहे की बहुजन विकास आघाडीचं इतकी वर्ष इथे सत्ता होती, बहुजन विकास आघाडीचं भविष्य काय आता? त्यांचं भविष्य तर आपण बघतो की अंधकारमय भविष्य आहे. आता उरली सुरली महापालिका आहे ती देखील, अर्थात हे सगळं घडवलं ते त्यांनी स्वतःच्या पायावर स्वतः धोंडा मारून घेतलेला आहे. स्वतःची जी त्यांनी ह्या मागच्या काही 15 वर्षामध्ये जी काही त्यांनी ज्या पद्धतीने लोकांशी वागले, ज्या पद्धतीने लोकांचा अपमान करत गेले, आता हा सगळा बदला घ्यायची वेळ लोकांची आलेली आणि लोक घेणार आहेत. पण राजीव पाटील बीजेपीमध्ये जाणार का? तो त्यांचा प्रश्न आहे, ते बघतील काय करायचं ते. परंतु राजीव पाटील एक चांगलं उमदं नेतृत्व आहे. त्यांच्याकडे तुमचे मित्र आहेत, त्यांच्याकडे निर्णय क्षमता आहे. नाही, मित्र पहिले पूर्वीपासून आम्ही सगळे मित्रच आहोत पूर्वीपासून. परंतु राजीव पाटील हा हर हुन्नरी असा कार्यकर्ता आहे. म्हणजे आपण पाहिलं असेल का ते सतत फिरत असतात आणि सतत लोकांच्या मध्ये असतात. त्याच्यामुळे जनतेची नाळ त्यांच्याशी बांधलेली आहे. त्यांच्यासारखा नेता कुठेतरी त्यांना न्याय मिळाला पाहिजे, एवढं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप मोठी गोष्ट सुदेश चौधरी यांनी सांगितलेली आहे. ज्यांना बोध घ्यायचा आहे त्यांनी बोध घ्यावा. आणि सुदेशजी, तुम्ही खूप मनमोकळेपणानं जागर मराठी चॅनलवर संवाद साधलात. तुमच्या अगोदरची मुलाखत खूप गाजलेली आहे. तर खूप खूप मी आभार मानतो की तुम्ही जागर मराठी चॅनलवर महाराष्ट्र दिनानिमित्त मुलाखत दिली, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. जागर मराठी चॅनलला मी देखील धन्यवाद देतो की आपण मला एक संधी दिली. निश्चितच आपलं स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर.